वाढदिवस या ठिकाणी नोंदला जाणार आहे। आलेल्या सर्व धर्म प्रेमींच्या चरणी पुन्हा एकदा कोटी कोटी वंदन समर्पित करतो आहोत। धन्यवाद। जय हरी। तसे हा सोहळा, या सोहळ्याचं उद्घाटन अर्थात धर्मध्वजाच्या या रोहणानं झालेला आहे। सन्माननीय माजी आमदार श्रीमान चंद्रशेखरजी कदम साहेब, सन्माननीय आमदार श्रीमान शिवाजीराव कर्डिले साहेब, सन्माननीय सौभाग्यवती मंदाताई डुकरे पाटील ताई यांच्या करकमलांनी उत्तम अशा ब्रह्मवृंदांच्या वेदो मंत्रोच्चारात आजची ही धर्मध्वजाची पूजा, धर्मध्वजाचं रोहण या ठिकाणी झालेलं आहे। आलेल्या सर्वांच्या चरणी सन्माननीय श्रीमान गोरक्ष पाटील नालकर, या हरिनाम सप्ताह कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय श्रीमान चंद्रशेखर कदम पाटील यांच्या करकमलांनी वेद मंत्रोच्चारांच्या या ब्रह्मवृंदांच्या या घोषात आजचा हा सोहळा परिपूर्तीस गेला आणि ज्याची आपण वाट पाहत आहोत अशा या सोहळ्याकडे आपण काही मिनिटात वळतो आहोत। सांभार असो वा कुंभार, सोनार असो वा लोहार, वाणी असो वा तेली, कोष्टी असो वा डोंबार, मराठा असो वा कुणबी, माळी असो वा भंडारी, धोबी असो वा धनगर, गवळी असो वा सुतार, ब्राह्मण असो वा वडार, ढोर असो वा गुरव, न्हावी असो वा आदिवासी, जंगम असो वा मांग, या उभ्या जगाला सांग आम्ही हिंदू होतो, हिंदूच आहोत आणि चंद्र सूर्य असेपर्यंत हिंदूच राहणार। कारण काळजानं वाघ, डोळ्यात आग, छातीत फौलाद, हीच हिंदूंची खरी औलाद। ताकद हत्तीची, चपळाई चित्त्याची, भगवं रक्त शरीरानं सक्त, झुकत इथंच दिल्लीच तख्त आणि झुकवू शकतात हिंदूच फक्त। अशा सर्व धर्मप्रेमींना कोटी कोटी वंदन समर्पित करून आजच्या या हरिनाम सप्ताहाच्या शुभ पर्वाकडे आपण वळतो आहोत। आलेले सर्व धर्मप्रेमी आप आए बहार आई, आपण आलात, खऱ्या अर्थाने ही शोभा वाढलेली आहे। मनापासून मनपूर्वक मनापर्यंत स्वागत करून आपणा सर्वांच्या चरणी धन्यवादाचं ऋणनिर्देशाचं पुष्प देखील समर्पित करतो आहोत की पुढे आणखी आपल्याला या ठिकाणी याच धर्म कारणासाठी, या धार्मिक कार्यासाठी जमायचं आहे। मंचावर विराजित आपल्या रसाळ अशा वाणीनं आजपर्यंत अनेक सप्ताहांच्या परिपूर्तीला ज्यांनी नेलेला आहे असे तीर्थक्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती संत समर्थ परमपूज्य महंत श्रीमान रामगिरीजी महाराज, राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय नामदार श्रीमान राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमदार सन्माननीय श्रीमान शिवाजीराव कर्डिले साहेब, माजी आमदार सन्माननीय श्रीमान चंद्रशेखर कदम पाटील, सन्माननीय श्रीमान राजेंद्रजी पिपाडा साहेब, हरिभक्त परायण श्रीमान दत्तगिरीजी महाराज, सन्माननीय सौभाग्यवती मंदाताई डुकरे पाटील ताई यांच्या बरोबर आणि लगेचच नामदार साहेबांच्या करकमलांनी आपणा समस्त उपस्थितांच्या धर्मप्रेमींच्या वतीनं हे संत पूजन समर्पित केलं जातं। श्री योगीराज सद्गुरु गंगाधरजी महाराजांच्या पावन अशा धर्मकार्याला याच वर्षाला, याच वर्षाला आजपर्यंत जन्मी नेलेला आहे। या आशिया खंडाचा एकमेव अशी 200 वर्षांची समृद्ध परंपरा असणारा हा वारकरी संप्रदायाचा 169वा अखंड हरिनाम सप्ताह परिपूर्तीस जातो आहे। सन्माननीय आमदार श्रीमान बाळासाहेब मोरकुटे पाटील, मनपूर्वक स्वागत आहे। सन्माननीय सौभाग्यवती वैशालीताई नानकताई, मनपूर्वक स्वागत आहे। आणि या राजकारणातील, समाजकारणातील या मान्यवरांच्या करकमलांनी परमपूज्य महंतांचं होत असणारं पूजन समस्त धर्मप्रेमींच्या वतीनं हे पूजन होत आहे। आणि या कमिटीच्या, या हरिनाम सप्ताहाच्या समितीच्या वतीनं देखील आता वळतो आहोत या आजच्या सोहळ्याच्या प्रस्तावनेकडे आणि मान्यवरांच्या शब्दरूपी स्वागताकडे। हरिनाम सप्ताह कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय श्रीमान गोरक्ष पाटील नालकर, सन्माननीय श्रीमान गोरक्ष पाटील नालकर, श्रीमान गोरक्ष पाटील नालकर। धन्यवाद। जय हरी। जय हरी।
श्री विराज सद्गुरू गांगीगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 169वा हा आपण राहता संगमनेर राहुरी तालुक्यात एकच गावाच्या वतीने आपल्याला सप्ताहाची संधी मिळालेली आहे। हा सप्ताह गेले आपण 3-4 दिवस मागणी करतच आहोत आणि मागणी करत असताना एकच गावातल्या वतीने भरपूर भाविक आपण पेट्रोल महाराजांकडे मागणी केलेली होतीच सप्ताह संदर्भात। या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण एकच गावाच्या वतीने नामदार साहेब हा पहिल्यांदा आपण उपक्रम राबवला की एकच गावाच्या वतीने आपण हा सप्ताह घेतलाय आणि आपण एकच गावात या सप्ताहाचे 21 अध्यक्ष आहे, हे विशेष या सप्ताहाचं वैशिष्ट्य आहे। आणि एकच गावाच्या वतीने करत असतानाच आपलं मागच्या वेळी आपण एक नागरिक सत्कार केला होता, त्यावेळेस तुम्ही मला तुम्हाला सांगितलेलं होतं की तिकडे दादा सप्ताह मागतात, पंचकृषी सप्ताह मागतात, पण हे दोन्ही सप्ते माझेच आहे तेव्हा मला काही चिंता नाही कुठे सप्ताह दिला तरी माझं सहकार तुम्हाला 100% राहणार आहे। आणि त्या पद्धतीने यावेळेस नामदार साहेबांनी मोठं योगदान केलेलं आहे आणि सप्त्याचं पूर्णतः जी मानाचे पंकज ज्याला म्हणतो आपण एकादशी जी पंगत आहे ती शालीन त्यांनी स्वीकारली आहे आणि महाकाला जो आहे तो आपला डॉक्टर सुरेशदादा विखे यांनी स्वीकारलेले आहे। एवढं मोठं मन करून यांनी आपल्याला मोठं पाठबळ दिलेलं आहे। ही एकच गावाच्या वतीने 3 तालुक्यातून 3 जिल्ह्यातून मी सप्ताह कमिटी वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो, हार्दिक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। इथून पुढे असंच सहकार्य राहावं ही सर्वांना मी विनंती करतो। धन्यवाद। आणि लगेचच परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज श्री क्षेत्र सराला बेटाचे मठाधिपती विनंती आहे आपण या समय समस्त उपस्थितांच्या वतीनं जो सप्ताह कमिटीच्या वतीनं आपलं संत पूजन केलेलं जातं आहे हे कृपया स्वीकारता आहात। सन्माननीय माजी आमदार श्रीमान चंद्रशेखरजी कदम पाटील व सन्माननीय श्रीमान गोरक्ष पाटील नालकर हे या हरिनाम सप्ताह कमिटीच्या समितीच्या वतीनं परमपूज्य महंत रामगिरीजी महाराजांचं संत पूजन करतायत। आणि विनंती आहे सन्माननीय नामदार श्रीमान राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना देखील आपण आपल्या करकमलांनी देखील महंत परमपूज्य श्री रामगिरीजी महाराजांचं हे संत पूजन करत आहात आणि आपण सर्वजण टाळ्या वाजवत आहात। अशा या धर्मप्रेमींच्या उपस्थितीत धर्मलयाला जातो की काय या आधुनिक तंत्रज्ञानाच्या या काळात वाटत असलेली भीती आजच्या या क्षणाला पाहिल्यानंतर लगेच पळून गेलेली आहे। धन्यवाद। सन्माननीय नामदार श्रीमान राधाकृष्ण विखे पाटील साहेब राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विनंती आहे आपण महंत परमपूज्य श्री रामगिरीजी महाराजांच्या हातून आपला सत्कार या समयी स्वीकारता आहात, हा संत प्रसाद या समयी स्वीकारता आहात। आणि मंचावर साहेब म्हणतात माझा कशाला सत्कार, आधीच म्हटल्याप्रमाणे एवढी मोठी कामं करून स्वतःकडे छोटपण घेणारे या परिवाराचं वैशिष्ट्य की मी मोठा नाही मला तुम्ही मोठं केलेलं आहे आणि मंचावर देखील माझा कशाला सत्कार असं अवघ्या 3 शब्दात ज्यांनी हे लिहून व्यक्त केलेलं आहे। धन्यवाद। सन्माननीय आमदार श्रीमान शिवाजीराव कर्डिले साहेब विनंती आहे आपण या समय आपला सत्कार महंत रामगिरीजी महाराजांच्या करकमलांनी स्वीकारता आहात। आजपर्यंत झालेल्या अनेक सत्कारांपेक्षा एक आगळवेगळं असं हे पर्व, असा हा क्षण व्रत वैकल्य तपस्या साधनेनं पावन झालेल्या करकमलांनी आपणास हा संत प्रसाद मिळतो आहे। आणि मार्गदर्शक असलेले सन्माननीय विखे साहेब त्या समय देखील आपल्या भावना व्यक्त करतात। माजी आमदार सन्माननीय श्रीमान चंद्रशेखरजी कदम पाटील आणि सन्माननीय श्रीमान बाळासाहेब सन्माननीय आमदार श्रीमान बाळासाहेब मुरकुटे पाटील आपण या समय संत प्रसाद स्वीकारता आहात। आणि लगेच साहेबांनी सांगून टाकलेलं आहे अंतरानं थोड्या लांबच्या असलेल्या व्यक्तींचा जरा लवकर जवळचा सत्कार घेतो आहोत। आणि मुरकुटे साहेब देखील तेवढ्याच विनयतेनं सांगतायत की आधी कर्डिले साहेबांचाच होऊ द्या, पण संपूर्ण सोहळ्याचं नव्हे तर संपूर्ण जीवनात प्रत्येक टप्प्यावर असणारे मार्गदर्शक विखे साहेब सांगतायत नाही नाही आधी तुम्ही स्वीकारा आणि त्यांच्या शब्दाला टाळणं हे या मंचावर सुद्धा काय पण कुठेच परिपूर्तीत जाऊ शकत नाही। विनंती आहे सन्माननीय आमदार श्रीमान शिवाजीराव कर्डिले साहेब घेतलाय कधी सन्माननीय माजी आमदार श्रीमान चंद्रशेखरजी कदम पाटील गेल्या काही तासांपासून आपण या ठिकाणी आहात आणि आपलं देखील मार्गदर्शन अनमोल असं मार्गदर्शन या स्थळी आहे।
आणि आपल्या देखील करकमलांनी आज झालेल्या या धर्मध्वजाच्या पूजनाबरोबरच या धर्मध्वजाच्या रोहणात आपले देखील कमल आणि यापूर्वी आता आपण करत असलेल्या सेवेचं हे फळ हा संतप्रसाद आपल्या चरणी समर्पित होतो आहे। सन्माननीय श्रीमान राजेंद्रजी, सन्माननीय डॉक्टर श्रीमान राजेंद्रजी पिपाडा साहेब, आपल्या हक्कांसाठी असलेला माणूस, लढणारा माणूस या विधानं असणारे सन्माननीय डॉक्टर श्रीमान राजेंद्रजी पिपाडा साहेब, धर्मप्रेमींच्या उपस्थितीत परिपूर्तीस जाणारा आजचा हा धर्मध्वजारोहणाचा सोहळा, नवे या सप्ताहाचे हे उद्घाटन हरिभक्त परायण परमपूज्य संत श्रीमान दत्तगिरीजी महाराज, विनंती आहे आपण आपलं संत पूजन या समयी स्वीकारत आहात। हा संत प्रसाद आपण महंतांच्या करकमलांनी स्वीकारत आहात। परमपूज्य संत समर्थ श्रीमान दत्तगिरीजी महाराज, या धर्मप्रेमींच्या या धर्मप्रेमात अनेकांची साथ आहे। सन्माननीय सौभाग्यवती मंदाताई डुकरे पाटील ताई, आपण या समयी संतप्रसाद स्वीकारत आहात। सन्माननीय सौभाग्यवती मंदाताई डुकरे पाटील ताई, गेल्या काही महिन्यांपासून गोरक्ष पाटील नालकर आणि त्यांची संपूर्ण समिती, आसावा शेठ या सर्वांच्या तळमळीनं ज्यांच्या घरात चिमुकल्या बालकानं एक कलश केलेला आहे आणि रोज तो त्यात पैसे टाकत असतो, अशा नातवाच्या आजीबाई सन्माननीय सौभाग्यवती मंदाताई डुकरे पाटील ताई या समय आपला संत प्रसाद स्वीकारतात। सन्माननीय सौभाग्यवती वैशालीताई नान्नोरताई, आपण आपला संत प्रसाद या समय स्वीकारत आहात। अनेकांचे योगदान या सोहळ्यात आहे, या धर्मप्रेमात आहे, धर्मकारणात आहे, या धार्मिक कार्यात आहे। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर, प्रसाद शुगर लिमिटेड वामोरी, दी संजीवनी सहकारी साखर कारखाना सहजानंद नगर कोपरगाव, कर्मवीर शंकरराव काळे पाटील सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी, मुळा सहकारी साखर कारखाना सोनई, अशोक सहकारी साखर कारखाना अशोकनगर, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा, अगस्ती सहकारी साखर कारखाना अकोले, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, या सर्वांच्या योगदानानं हा सोहळा परिपूर्तीस जाणार आहे। सन्माननीय मंगलताई निमसे पाटील ताई यांचा डुकरे पाटील ताई सत्कार करतात। राहुरीच्या येथील सभापती यांनी हा आणि ज्यांना महंतांचं संत पूजन करायचं आहे ते आपण स्वतंत्र असं नियोजन केलेलं आहे। प्रत्येकाच्या इच्छेला आपण हे रूप देणार आहोत। कमिटीच्या माध्यमातून हा अखंड हरिनाम सप्ताह 169वे वर्ष परिपूर्तीस जाणार आहे। या संपूर्ण सप्ताह कमिटीच्या वतीने, या हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने, या समितीच्या वतीने महंतांचा सतत असणारे मार्गदर्शक, प्रेरणेचा स्रोत, प्रत्येक क्षेत्रातील सूर्य असणारे सन्माननीय नामदार श्रीमान राधाकृष्ण विखे पाटील साहेब, कर्डिले साहेब, कदम साहेब, मुरकुटे साहेब यांचा हा या समयी केला गेलेला सत्कार आपणा सर्वांच्या चरणी हे वंदन आहे। आणि जेवढे उभे आहेत त्या सर्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे, कृपया आपण बसून घेणार आहात। आपणा सर्वांच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह सालाबादप्रमाणे यावर्षी श्री क्षेत्र सातळ, सोनगाव, धानोरे, पाथरे, हनुमंतगाव पंचकृषीमध्ये या 21 गावाच्या पुढाकाराने
या परिसरामध्ये या वर्षीचा हा सप्ताह होत असताना त्याचा ध्वजारोहणाचा हा दिव्य आणि भव्य दिव्य हा समारंभ आपणा सर्वांचं श्रद्धास्थान गुरुवर्य महंत हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराज आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे आपल्या परिसराचं वैभव भूषण महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील, त्याचप्रमाणे आपल्या राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माजी मंत्री सन्माननीय शिवाजीरावजी कर्डिले पाटील, त्याचप्रमाणे माजी आमदार सन्माननीय चंद्रशेखर भाऊ कदम, उपस्थित सन्माननीय श्रामपूर राहुरी तालुक्याचे आमदार सन्माननीय भाऊसाहेबजी कांबळे पाटील, राहुरीतले काही गाव आहेत 9, सन्माननीय राजेंद्रजी पिपाडा साहेब, हरिभक्तपरायण तनपुरे महाराज, सन्माननीय डुकरेताई नालकरताई, उपस्थित या परिवाराशी संप्रदायाचे सर्व गुरुवर्य हरिभक्तपरायण महाराज, विशेष करून सर्व भजनी मंडळी, या सप्ताह कमिटीचे सन्माननीय गोरक्षनाथजी नालकर पाटील, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित पंचक्रोशीतील या नगर औरंगाबाद नाशिक जिल्ह्यातील सर्व योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचे सर्व परम भक्त, पत्रकार बांधव, मीडियाचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित माता भगिनी बंधूंनो, हा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आता या वर्षी विश्वामध्ये हा सप्ताह गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंद या सप्त्याची होत असताना असा हा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा हा सप्ताह ब्रह्मलीन योगीराज नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तपरायण गुरुवर्य रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या तुमच्या 21 गावाच्या पंचक्रोशीमध्ये होत असताना तुमचं परम भाग्य आहे। लेने को हरिनाम देने को अन्नदान हा ब्रीद या सप्त्याचा आहे आणि त्याचा प्रत्यय आपण सर्वांनी घेतलेला आहे। मीही आपल्या समोर त्याचा एक साक्षीदार आहे। गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने दर्शन घडलं आणि त्यानंतर योगीराज गंगागिरी महाराजांच्या या आशीर्वादातनं जे काही या संप्रदायामध्ये 10 वर्षापासून मी आज आहे, त्यामध्ये सर्व काही या सप्त्यातनं या संप्रदायातनं महाराजांच्या आशीर्वादाने, बाबाजींच्या आशीर्वादातनं या संतांच्या संगतीमध्ये घडतो। त्याचं एक मी उदाहरण आपल्या समोर आहे आणि आपणही याचा प्रसाद घ्यावा आणि या सप्त्यामध्ये तन मन धन सर्व ओतून या सप्त्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे। आज महाराज या सप्त्याचं नामदार साहेब वेगळं विशेष आहे की आजपासून म्हणजे 8 तारखेला हा सप्ताह सुरू होत असताना आमदार गडले साहेब अखंड हरिनाम सप्ताह या निमित्ताने त्या तासापासून, त्या मिनिटापासून, त्या क्षणापासून हरिनाम सुरू होतो आणि तो हरिनाम शेवटचा हरिनामापर्यंत जी मधली ऊर्जा आणि शक्ती तयार होती त्या शक्तीचं प्रत्यय सर्व भक्तांना मिळतं, प्रसाद सर्व भक्तांना मिळतो। याचा अनुभव आपण या सभा मंडपामध्ये आल्यानंतर घ्या। आज ज्या वेळेस आपण लीन होऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतो त्यावेळेस आणि तुम्ही ज्या दिवशी काल्याचा प्रसाद घेता त्या दिवशी दर्शन घेत असताना तुमच्या मध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये बाबाजींचं, सद्गुरू गंगागिरी महाराजांचं, पांडुरंगाचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहत नाही। असं प्रत्यय लाईव्ह ऑनलाईन हे दर्शन या सप्त्याच्या निमित्ताने मिळतं आणि हा असा आगळा वेगळा जागतिक हा सप्ताह एक वेगळ्या रूपाने आहे आणि मग तो क्षण सुरू होतो आणि 7 दिवस 169 तास
169 तास हा अखंड हरिनाम सप्त्याचा भजन चालू असतं, नामस्मरण चालू असतं. आणि आपला हा यावर्षीचा जो सप्ताह आहे हा देखील 169वा सप्ताह आहे. हा एक योगायोग या निमित्ताने घडलेला आहे. आम्हा नेवासकरांना देखील या निमित्ताने 167वा सप्त्याचं या निमित्ताने प्रसाद मिळाला. आणि आम्हाला देखील नेवास्याचं जे वैभव, नेवाशाची जी काय इडा पिडा, जे काय अडचणी होत्या ते सर्व काही सद्गुरू गंगागिरी महाराजांनी सगळं काही आमचं सगळं संकट दूर केलं आणि आम्हा सर्वांना प्रसाद दिला. आपण देखील या सप्ताहामध्ये अंतःकरणापासून सहभागी व्हावं. नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं या निमित्ताने आवर्जून अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे की डॉक्टर सुजयदादा विखेंच्या आणि ताईंच्या या पुढाकारातनं आज आपण एकादशीचा फराळाची जी पंगत आणि महाकालेचा प्रसाद ची पंगत ही आज नामदार साहेबांनी स्वीकारली. नामदार साहेब, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही बाबाजींच्या सहवासात आहात आणि यातनं भविष्यात देखील हे धर्माचं जे कार्य आहे, हे धर्माचं जे काम आहे, हे असंच अखंड हरिनाम सप्त्याच्या निमित्ताने आपल्याला हे सप्त्याचं आणि धर्माचं काम करावं लागतंय. शेवटी धर्म हा सर्वात महत्वाचा आहे आणि ही पताका आज जे काय झेंडा वंदन झालेला आहे ते झेंडा असाच धर्माचा हा झेंडा फडकत राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि आपण ते सर्वांनी करावं. आमदार शिवाजीरावजी कडले साहेब यांचं देखील फार मोठं योगदान आहे. भाऊसाहेब पाटील कांबळ्यांचं योगदान आहे आणि चंद्रशेखर बहुदर या सप्त्या कमिटीचे प्रमुखच आहात आणि म्हणून हे असं या सर्वांचं या निमित्ताने महत्वाचं काम सगळ्यांचं कार्य आहे. परंतु आज या ठिकाणी सर्व आमदार आणि नामदार साहेब आपण या ठिकाणी आहात. महाराज, या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सप्त्याच्या निमित्ताने नामदार साहेब या ठिकाणी 7 दिवसात एकदा तरी आले पाहिजे अशी जबाबदारी आम्ही सर्व भाविक, सर्व संप्रदायातील सर्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजीराव कडले साहेबांवरती टाकतो. त्यांनी मुख्यमंत्र्यांची तारीख घेऊन या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे या सप्त्याला पाऊल लागावे, आशीर्वाद लागावे अशी मी कळकळीची विनंती करतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो. थांबतो. जय हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. जय श्री योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या 169वा हा अखंड हरिनाम सप्ताह त्याचा प्रारंभ आज ध्वजवंदनानं आदरणीय परमश्रद्धे आपले महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. या निमित्तानं उपस्थित विधानसभेतले माझे सहकारी, माजी मंत्री सन्माननीय शिवाजीरावजी कर्डिले, आमचे दुसरे सहकारी सन्माननीय आमदार बाळासाहेब बुरकुटे, आमचे तिसरे सहकारी सन्माननीय आमदार भाऊसाहेबजी कांबळे, माजी आमदार चंद्रशेखर भाऊ, त्या सप्ताह समितीचे अध्यक्ष गोरक्ष पाटील नालकर, तालुक्याच्या सभापती मंगलाताई निमसे, उपसभापती मंदाताई, राजेंद्र, इतर सर्व व्यासपीठावर जमलेले पदाधिकारी आणि या सप्त्याच्या निमित्तानं उपस्थित सर्व भाविक बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आता महाराजांची परवानगी घेतलेली आणि आपल्या सगळ्यांची क्षमा मागून मला पुढे एक अतिशय म्हणजे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जायचं असल्यामुळे मी सन्मान्य आमदार कर्डिले साहेबांच्या अगोदर बोलण्याची त्यांनी परवानगी दिली मला. त्याला राज्य चालवायचं असल्यामुळे त्यामुळे त्यांची आता परवानगी घेणं मला आवश्यक आहे. मगाशी बाळासाहेब म्हटले मुख्यमंत्र्यांना आणण्याचं वगैरे सगळं माझा उल्लेख झाला, पण ते खरं तुम्ही शिवाजीराव आणि तुमच्यावरच जबाबदारी दोघांवर. भाऊसाहेबांनी मला सांगितलं काय उपयोग असतात पण आहे म्हणजे आपण विरोधी पक्ष नेता म्हटल्यानंतर जबाबदारी माझ्यावर आहे तितकीच आहे, आपल्याला करावं लागेल. राजकुटी हा नाम सप्ताह याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून राज्याच्या प्रमुखाने या ठिकाणी यावं
की जी आपण सगळ्यांची जी अपेक्षा आहे निश्चितपणे आम्ही सगळी मंडळी त्यांना जाऊन भेटू आणि त्यांना तशा प्रकारचे आग्रह केले. आज आपण सर्वजण एक अतिशय एक मंगलमय सोहळ्याच्या शुभारंभाच्या निमित्तानं आज ध्वजारोहण कार्यक्रम झाल्याच्या नंतर आज प्रत्यक्षानं या सप्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मला गोरख पाटील नालकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय मोठं धाडस तुम्ही या निवेदनात दाखवलं आणि या सप्त्याचं आयोजन या ठिकाणी करण्याचं ठरवलं. कारण सप्त करणं इतकी काही सोपी गोष्ट नाही आहे. परंतु योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचं एवढं मोठं अधिष्ठान आहे आणि ते नंतरच्या काळामध्ये महंत परम आदरणीय नारायणगिरी महाराजांनी ती परंपरा पुढे चालू ठेवली आणि आज संपूर्ण परंपरेचं जे धुरा आहे याचं नेतृत्व आज परम आदरणीय रामगिरीजी महाराजांकडे आलेलं आहे आणि त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे मला वाटतं या परंपरेचं जी काही वाटचाल आहे मला वाटतं राज्यात नव्हे तर देशाला मार्गदर्शन करेल अशा प्रकारचं काम आज त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. सप्त्याची मोठी जबाबदारी आहे. सगळ्यांना आपल्याला आता ही जबाबदारी आपण सगळ्यांनीच घ्यायची आहे. नाही तर सप्ताह समितीच्या नावावर खांद्यावर ढकलून काही चालणार नाही. आपल्या सगळ्यांना आता हा सप्ताह याच्यामध्ये न भूषो न भविष्यती अशा प्रकारचं गिनीज बुकमध्ये त्याची नोंद होईल अशा प्रकारची तयारी या सप्त्याची सुरू आहे. आणि हा सप्ताह यशस्वी होणं हे महाराजांच्या त्यांचं तर नेतृत्व आहेच आहे, परंतु या सप्ताहाची यशोगाथा लिहिली जाणार आहे आणि हा यशस्वी करण्याचं काम तुमच्या आमच्या सगळ्या बसलेल्यांच्या उपस्थितांच्या आणि आपल्या सगळ्या पंचकृषीतल्या लोकांची आपली जबाबदारी आहे हे आपण निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे. या गादीचं इतकं महत्व आहे की सप्ताह गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हटल्याबरोबर आपोआप एक नवचैतन्य लोकांच्या मध्ये निर्माण होतं. माणसं जमायला सुरुवात होते. सप्त्याच्या निमित्त लागणाऱ्या भाकरी घ्यायला सुरुवात होते. कोणाला ओव्हर टाईम द्यावा लागत नाही, कोणाला त्या ठिकाणी निधी द्यावा लागत नाही की मी आता ज्यादा भाकरीत आपल्याला मला ज्यादा मेहनत मिळायला पाहिजे असं कोणी मागायला येत नाही. एक परंपरा जी कायम झालेली आहे आणि त्या परंपरेचं पावित्र्य या सप्ताह निमित्तानं कायमस्वरूपी अबाधित राहिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या या सप्ताहाच्या निमित्तानं काही फार मोठं भाषण करणार नाही. माझी आपल्या सगळ्यांना विनंती, ठीक आता आपण सगळ्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. आता उद्या ध्वजारोहण झाल्यानंतर उद्यापासून पुन्हा आणखी काय नियोजन करायचंय, कशा पद्धतीने करायचंय. रोज 3-4 लोक येतील मला वाटतं असं दिसतंय. 2-3 लाख लोक कसं येतील रोज. आणि शेवटच्या दिवशी मला वाटतं उज्जैन होईल. एक 15-1 लाख लोक राहतील असं वाटतं. 20 लाख लोक सुद्धा राहतील असं वाटतं. सुदैवाने जागा मोठी आहे, चांगली जागा निवडलेली आहे. त्यातून सप्ताह आपल्याला यासाठी इतकं मोठं करायचं आणि यशस्वी करून दाखवायचं आहे की परमेश्वराला सुद्धा वाटलं पाहिजे की आता थांबून जाणार नाही. आता जेवढा पाऊस पाहिजे तेवढा लोकांना दिला पाहिजे, धरणं भरली पाहिजे, तळे भरले पाहिजे. शेवटी या सप्ताहाच्या निमित्तानं आपल्याला परमेश्वराला पण साकडं घातलेलं आहे की आपण भरपूर पाऊस पडू दे आणि कायम स्वरूपाचा दुष्काळ आमचा हटू दे अशा प्रकारची प्रार्थना या सप्ताहाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी परमेश्वराकडे करणार आहोत. मी अधिक वेळ घेत नाही. एक चांगली सुरुवात झालेली आहे. आज महाराजांच्या आगमनानं प्रत्यक्ष रूपानं मी म्हटल्याप्रमाणे सप्ताहाच्या कामाला सुरुवात झालेली आहे.
आणि म्हणून कुठलाही आपण सगळ्यांनी मनामध्ये कुठला विचार करायचा नाही, काय मनामध्ये येऊ द्यायचं नाही. एक चांगलं पुण्याचं काम आहे आणि हेच उद्या अधिष्ठाने आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. आपल्या सगळ्यांच्या कौटुंबिक उत्कर्षामध्ये आणि आपल्या सगळ्या कुटुंबाच्या, गावाच्या, समाजाच्या एकूण उत्कर्षाकरता आपल्याला या सप्ताहाच्या मध्ये आपला सक्रिय सहभाग आपण नोंदवावा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा गौरव पाटील आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं अभिनंदन करताना मी आदरणीय महंत रामगिरीजी महाराजांचं सुद्धा त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या पंचकृषीला ही मोठी संधी आपण दिली. महाराज आम्ही आपल्या मनापासून ऋणी आहोत आणि निश्चितपणे आम्ही आपल्याला खात्री देतो की कुठेही सप्ताहाच्या आयोजनामध्ये कुठेही उणीव राहणार नाही अशा प्रकारची खात्री या सगळ्या उपस्थितीच्या वतीने मी आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि पुन्हा श्रीरामपूर तालुक्याचे आमदार सन्माननीय श्रीमान भाऊसाहेबजी कांबळे साहेब यांचा महंतांच्या करकमलांनी संत प्रसाद देऊन गौरव होतो आहे आणि आपल्या पुढच्या दौऱ्यासाठी आपण आता रवाना होऊ शकता. टाळ्यांच्या गजरात आपल्याला सर्व धर्मप्रेमी हा आपल्या पुढच्या कार्यासाठी निरोप देत आहे. धन्यवाद. जय हरी. आणि लगेचच विनंती आहे सन्माननीय श्रीमान भाऊसाहेबजी कांबळे साहेबांना आपण आपलं मार्गदर्शन या समयी मांडता आहात. धन्यवाद. जय. अखंड हरिनाम सप्ताह 169वा ह्या ठिकाणी आयोजित केलेल्या ह्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले हरिभक्तपरायण रामगिरी महाराज, राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्णजी विखे पाटील, त्याचप्रमाणे माजी मंत्री शिवाजीराव पाटील कर्डिले, नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर भाऊ कदम, या ठिकाणी पंचायत समितीच्या सदस्य डुकरेताई आणि व्यासपीठावरील सर्व हरिभक्तपरायण, सरला बेटाला मानणारे सर्व भक्तगण, उपस्थित सर्व पंचकृषीतील भक्तगण, 169वा सप्ताह राहुरी तालुक्यामध्ये होत आहे. याची धुरा हे गावातील गोरख काका यांनी स्वीकारली आणि मोठ्या मनाने त्यांनी ही धुरा स्वीकारलेली आहे. महाराजांचा सप्ताह कोणत्याही ठिकाणी जरी घेतला, योगीराज गंगागिरी महाराजांचं गेल्या 200 वर्षापासूनची जी परंपरा आहे, हा सप्ताह अतिशय चांगल्या पद्धतीने होतोय. त्याला कारण असे की 200 वर्षाची परंपरामध्ये जे भक्तगण, जे शिष्यगण या आध्यात्मिकमध्ये तयार झालेले, मग ते नारायणगिरी महाराज असतील किंवा रामगिरी महाराज असतील, यांच्या अतिशय कुशल कामगिरीमुळे सरला बेटावरती सुद्धा अतिशय मोठं काम त्या ठिकाणी त्यांनी उभं केलेलं आहे. आणि म्हणून परंपरागत हा सप्ताह ही त्याच पद्धतीने चांगला जो होतो, ही आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांची साथ असल्या कारणाने, याला फार मोठी परंपरा असल्या कारणाने हा सप्ताह दरवर्षीप्रमाणे लोकांची संख्या वाढते, भक्तांची संख्या वाढती, टाळकऱ्यांची संख्या वाढती. कधी कधी असं होतं की प्रत्येक गावाला संधी पण मिळत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये याची वाढ होते, ही आपल्या सगळ्याला भूषण वाटणारी बाब आहे.
नगर जिल्ह्यातच नाही तर आपल्या राज्यामध्ये मोठा प्रसिद्ध हा सप्ताह होतोय। या ठिकाणी निश्चितपणे जी आपण मागणी केलेली की मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आले पाहिजे आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून आणि आपले या ठिकाणी दोन्ही आमदार त्या पक्षाचे आहे, राहिले आपले माजी आमदार चंद्रशेखर भाऊ तेही त्याच पक्षाचे आहे, तर निश्चितपणे आपल्या या सप्ताहाच्या भेटीसाठी दर्शनासाठी आम्ही सर्वजण निश्चितपणे चांगले प्रयत्न करू आणि निश्चितपणे आणण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू आणि येतीलही, कारण त्यांनाही मुख्यमंत्री सुद्धा अतिशय भाविक व्यक्तिमत्व आहे, आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या भावना निश्चितपणे पूर्ण होतील। या सप्ताहामध्ये दिवसेंदिवस जी वाढ झालेली हे सगळं भाविकांचं कर्तृत्व याच्यामध्ये मोठं आहे आणि महाराजांनी त्या ठिकाणी बेटावरती चांगल्या पद्धतीने सुधारणा करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। शासनाच्या वतीने काही त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून मदतही गेल्या 2-4 वर्षापासून शासनाच्या वतीने चालू आहे। विकास कामाचा त्या ठिकाणी मोठा सहभाग शासनाचा आहे, आपल्या सगळ्या भक्तांचा आहे। ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी भक्त जातात त्या ठिकाणी काहीतरी दिल्याशिवाय राहत नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे आणि पूर्वीचं गेल्या 15 ते 20 वर्षाचं बेट आणि आताचं बेट याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे। त्याचे कारण एकच आहे की योगीराज गंगागिरी महाराजांचे जे भक्तगण आहे, जे शिष्यगण आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना प्रसन्न वातावरण राहिलं पाहिजे, एखाद्या वेळेस राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे, जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे, अशा पद्धतीने महाराजांचं त्या ठिकाणी कार्य चालू आहे आणि म्हणून आपण सर्वजण या सप्ताहाच्या निमित्ताने ध्वजारोहणाच्या निमित्ताने आपण उपस्थित राहिला। ह्या मतदारसंघामध्ये आता शिवाजीराव कडले जातात, माझाही मतदारसंघ येतात आणि हे सर्व मतदारसंघ येत असताना जे जे काही आम्हाला दरवर्षी आम्ही जी मदत करीत असतो सप्ताहाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे जे काय आम्ही करतो निश्चितपणे त्याच्यामध्ये पुढे कमी पडणार नाही आम्ही, एवढी या ठिकाणी आम्हाला आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो आणि जय हरी। हे लेणं हा साज थेट 7 समुद्रापार असणाऱ्यांपर्यंत आपण आपल्याच माय मराठीतून एक शाहीर आणि त्यानं केला जाहीर असे हे शाहीर या ठिकाणी आहेत। भव्य दिव्य अशा टाळ्यांच्या गजरात महंतांच्या कृपादृष्टी आज या ठिकाणी योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने ज्यांचा आत्ताच आपण ध्वजारोहणाचा कार्यक्रम ज्यांच्या हस्ते झाला आणि ज्यांनी महाराष्ट्राला देशाला अध्यात्माची दिशा देण्याचं काम केलंय असे हरिभक्तपरायण रामगिरी महाराज ज्यांना थोडं बाहेर कार्यक्रम असल्यामुळं जावं लागलं, असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र राधाकृष्ण विखे पाटील, त्याचप्रमाणे नेवाशाचे आमदार आमचे मित्र हरिभक्तपरायण बाळासाहेब मुकुटे, श्रीरामपूर राहुरी मतदारसंघाचे आमदार आमचे मित्र भाऊसाहेबजी कांबळे आणि या सप्ताह समितीचे सदस्य राहुरी तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखरजी कदम साहेब, पंचायत समितीच्या सभापती निमशताई, पंचायत समितीच्या उपसभापती मंगलाताई डोकरे, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण दत्तगिरी महाराज, वैशालीताई, पंचायत समितीचे उपसभापती त्यांचे पती वसंतरावजी डुकरे, त्याचप्रमाणे गुरुदत्तास
रंगनाथरावजी दिघे, रंगनाथरावजी पांडे, विकासजी कडू, संचालक गांधीजी, माजी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष नानासाहेब गागरे, विजयरावजी कानडे, योगेशजी गीते आणि ज्यांचा आत्ताच आपण सत्कार केलाय, ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्याचं नाव घेण्याचं काम केलंय, असे आमचे मित्र शिवशाहीर आमचे विजयरावजी तनपुरे आणि या गंगागिरी महाराजाच्या सत्यासाठी तालुक्यातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून आलेले सर्व भक्तगण, भाविकगण, बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं वास्तविक पाहता त्या ठिकाणी आपण आता दोन गोष्टी आजच्या भाग्याच्या म्हणलं तरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हरकत होणार नाही. पहिलं भाग्य आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या सद्गुरू गंगागिरी महाराजांचा आपल्या राहुरी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी हा साप्ताह त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आयोजित होत आहे आणि महाराजांनी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ह्या साप्ताहाची तारीख आमच्या राहुरी तालुक्याला दिली आणि आध्यात्मिक खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दिशा देण्याचं काम केलंय. त्याबद्दल महाराजाचं मनापासून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या वतीने मनापूर्वक त्याच्यामध्ये धन्यवाद देतो. विशेष करून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दुसरं भाग्य कोणतं आहे तर आज आपल्याला माहिती आहे का शनिवार आहे आणि आपल्याला माहिती आहे का शनिवाराबरोबर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये शनिवाराच्या दिवशीच आपण हा ध्वजारोहण पार पडतोय ते खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी दुसरं भाग्य आपण निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला म्हणायला काय हरकत नाही. हा सत्यासाठी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जेवढ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, महाराष्ट्राच्या काम कोपऱ्यातून आलेले जे भाविक असतील ते आता मी लावली तालुक्याचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून सगळ्या भाविकांचं मनपूर्वक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी या निमित्ताने स्वागत करण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये करतो. स्वागत करीत असताना निश्चित आम्हाला या काही गोष्टीचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अभिमान आहे. जे काही सद्गुरू त्याच्यामध्ये गंगागिरी महाराजाचं नुसतं जिल्ह्यामध्येच नाही, महाराष्ट्रामध्येच नाही तर राज्यामध्ये, देशामध्ये त्या ठिकाणी वेगळा खऱ्या अर्थाने धार्मिकतेचं अधिष्ठान त्याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराजाचं होतं. त्याचं आचरण त्याचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जे आध्यात्मिकता वसा घेऊन हरिभक्तपरायण नारायणगिरी महाराजांनी केलं आणि नारायणगिरीच्या महाराजाच्या नंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सांगायला हरकत नाही का त्याच्यामध्ये त्या ठिकाणी रामगिरी महाराज ज्या आध्यात्मिकता खऱ्या अर्थाने धार्मिकतेचा वसा टिकवण्याचा, जवळण्याचा, संस्कार घडवून देण्याचं काम त्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे. आज आपल्याला माहिती आहे का हा जो सप्ताह होतोय तर 1969 त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हा सप्ताह होतोय आणि सप्ताह ज्या वेळेला त्याच्यामध्ये राहुरी तालुक्यामध्ये तांबेऱ्या गावाला सुरुवातीला ज्या वेळेला मिटिंग झाली त्यावेळेला आम्हाला असं वाटत होतं का आम्हाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ह्या सप्त्याची संधी मिळते का नाही मिळत अशी आमच्या सगळ्या त्याच्यामध्ये तालुक्याची, भक्तगणाची, भाविकगणाची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी शंका होती. परंतु ह्या सप्ताह समितीचे अध्यक्ष असतील, सदस्य असतील, गोरखराव नालकर असतील, आमच्या तेवीसगावचे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सदस्य होते आणि त्यांनी आग्रह धरला का काही करा रामगिरी महाराज आम्हाला या दिवाळीला या सप्त्याची संधी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि महाराजांनी आपल्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी या सप्त्याची ज्या वेळेला त्या ठिकाणी संधी त्या प्राप्त करून दिली त्यावेळेला मी आपण सांगतो का आपल्या तेवीसगावच्या सगळ्या सभासदांना चंदन साहेब असतील, गोरखजी नालकर असतील, मनामध्ये त्या ठिकाणी महाराज एवढं मोठं टेन्शन आलं का त्या सप्त्याचं नियोजन होतं का नाही. या सप्ताह आपल्याला त्या पद्धतीने त्याच्यामध्ये एवढ्या लोकांच्या संख्येतून आपल्याला पार पडेल का नाही याच्या मनामध्ये त्या ठिकाणी आमचा काय आत्मविश्वास त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाटत नव्हता. परंतु सद्गुरू गंगागिरी महाराजांमध्ये एवढी मोठी दैव शक्ती तर त्या शक्तीच्या जोरावर ताकदीवर आम्हाला कुठलीच गोष्ट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अवघड वाटते निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नाही. त्याचं कारण असं आहे का आता हा सप्ताह पार पडित असताना मोठा एखादा उद्योगपती असेल, पैशावाला असेल, करोड रुपये देऊन तो सप्ताह घडून आणू शकतो, करू शकतो, परंतु त्या सत्याला कुठल्याच प्रकारचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अर्थ नाही.
जो गरीब माणूस त्याच्यामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून रुपयापासून तर लाखो रुपयापर्यंत मदत करतो, तो देणगी देतो, तो खरा सप्ताह खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण म्हणलं तरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हरकत होणार नाही. म्हणून या सप्ताहासाठी वास्तविक पाहता आपण तांदूळच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या आपल्या तालुक्याच्या वतीने विशेष करून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी धन्यवाद द्यायचे दिले पाहिजे. त्या सप्त्यासाठी 500 एकर जमीन त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिली, त्यांचा सुद्धा मनपूर्वक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी धन्यवाद देण्याचं काम त्याच्यामध्ये करतो. ह्या सप्ताह करीत असताना आमच्या सरकारने जरी कदाचित मदत जरी केली असेल तर ती महत्वाची मदत नाही. जो माणूस कष्टातून श्रमदानातून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ही मदत करतो ती खरी मदत म्हणलं तरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हरकत निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होत नाही. कारण एवढा मोठा सप्ताह पार पडत असताना आताच महाराजांशी सहज चर्चा करीत बोलत असताना सांगितलं, आता मागच्या वेळेला आम्ही सप्ताह ज्या वेळेला त्याच्यामध्ये नेवाशामध्ये ज्या वेळेला केलं त्यावेळेला मांडव मला असं वाटतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 300 फुटापर्यंत आपण त्याच्यामध्ये करण्याचं काम केलं होतं. परंतु जसं तसं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वर्ष होत असतं तसं तसं आपल्याला मांडवाची लांबी 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी वाढवू लागते. त्याचं कारण आपल्याला माहिती आहे का, आता भक्तगणाची भाविकांची मोठी संख्या त्याच्यामध्ये वाढत चालली आणि ते का वाढत चालली, कशामुळे वाढत चालली, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. माणसाला जीवनामध्ये त्या ठिकाणी सगळ्या काय गोष्टी मिळतात, सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, परंतु सुखाची शांती मात्र त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठंच मिळत नाही. सुखाची शांती प्राप्ती करायची असेल तर मिळवायची असेल तर परमेश्वराशिवाय सुखाची शांती निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिळण्याचं काम निश्चितपणे होत नाही. म्हणून आता हातचा जो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी धोड्यावरचा हा उपक्रम होतोय, तुम्हाला सांगतो महाराज, जर कदाचित आम्ही कोणी राज्याचा मुख्यमंत्री ऐकलं देण्याचं असेल तर पंतप्रधान जरी आणला तर एवढी मोठी जनता आम्हाला जमा करायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो का 10 लाख रुपये खर्च करावा लागतात. परंतु तुमच्यामध्ये त्या ठिकाणी दैवशक्ती एवढी मोठी आहे का 1 रुपयाचा खर्च न करता शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला माहिती आहे 20 ते 25 लाख भाविक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केवळ तुमच्या दैवशक्तीच्या ताकदीच्या जोरावर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी लोक देण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये होत आहे. आणि ज्या वेळेला 20 लाख लोक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तुमच्या शेवटच्या सप्त्याला हजर राहतात त्यावेळेला आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला ही संधी का सोडायची, त्याच्यामुळे मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, काही जरी झालं तर राज्याच्या मुख्यमंत्र्याला 100% आम्ही सगळे आमदार विखे पाटील निश्चितपणे त्याच्यामध्ये घेऊन येऊ. ही गोष्ट आम्ही खात्रीने आत्मविश्वासाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सांगतो. आज तरी राज्यामध्ये देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं जरी सरकार आलं असलं तर केवळ तुमच्या शक्तीच्या ताकदीच्या जोर तुमच्या आशीर्वादाने संधी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मिळण्याचं काम झालेलं आहे. आणि मग जर तुमच्या शक्तीच्या ताकदीच्या जोरावर जर त्या ठिकाणी जर सत्ता येत असेल तिथं राज्याचे मुख्यमंत्रीच काय परंतु देशाचे पंतप्रधान सुद्धा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी इथं आले पाहिजे. हे आपण खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी विचार करण्याची आवश्यकता आहे. आज आपण पाहतो का ज्या वेळेला शेवटच्या दिवशी एवढी मोठी लोकांची संख्या ज्या वेळेला उपस्थिती दिसत त्यावेळेला आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गोष्ट निश्चितपणे लक्षात येईल का किती मोठी ताकद, किती मोठी शक्ती आध्यात्मिक हे दाखवून देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होईल. आणि ज्या वेळेला आता 20 लाख लोक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जमतील, कदाचित एखादा रस्ता रोका असेल, मोर्चा असेल, आंदोलन असतील, त्या मोर्चाच्या रस्ता रोकाच्या आंदोलनासाठी तुम्हाला सांगतो लोकांची संख्या कमी राहतील आणि पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जास्त राहतील. परंतु ज्या वेळेला आपण 15-20 लाख लोकांची त्याच्यामध्ये संख्या जमल त्यावेळेला तुम्हाला पोलिसाची आपल्याला गरज नाही, आपल्याला कोणाची त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मदतीची आवश्यकता नाही. ते केवळ कशामुळे सांगतो का त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आध्यात्मिकमध्ये एवढी मोठी शक्ती आणि त्या शक्तीच्या जोरावर ताकदीवर खऱ्या अर्थाने ही गोष्ट त्या ठिकाणी चालण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये होत आहे. म्हणून मी आपल्याला या निमित्ताने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एकच सांगतो, जो आता तेवीस गावच्या लोकांनी त्याच्यामध्ये गोरक्षनाथ नालकर असतील, आमचे चंद्रशेखरजी कदम साहेब असतील, यांनी जरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पुढाकार जरी घेतला असेल पण सत्याला कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही याची खात्री याचा विश्वास या निमित्ताने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आज या निमित्ताने एवढीच एक गोष्ट त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण मागणी एवढंच करू
का आता आपला शेतकरी मोठ्या दुष्काळामध्ये संकटात सापडलाय. आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, मुख्य जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या शेतीमध्ये असणाऱ्या पिकाचा प्रश्न असेल, एवढा मोठा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हा गंभीर प्रश्न झाला. तर आता प्रश्न सोडवण्यासाठी आमच्यासारख्याने कितीतरी प्रार्थना केली, सरकार म्हणून कितीतरी प्रयत्न केला, तर त्या गोष्टीला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी यश येऊ शकणार नाही. परंतु तुमच्या एका वाणीतून जर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जर शब्द निघाला तर दोघं पाऊस 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पडण्याचं काम निश्चितपणे होईल. एवढी खात्री, एवढा आत्मविश्वास आम्हाला 100% त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आणि परत एकदा राहुरी तालुक्याच्या वतीने आपलेच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आभार मानतो. आणि जेवढे जेवढे भाविक आले त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि सगळ्या तेलगावच्या लोकांनी जे जे जबाबदारी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घेतली असेल ते जबाबदारी पार करण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी घ्यावं. आणि या सप्त्याच्या निमित्ताने जे काय आता आपला हा सप्ताह जो होतोय तो आता याच्यामध्ये बाळासाहेबांनी सांगितलं, विखे पाटलांनी सांगितलं, ग्रेनेज बुकाची नोंद होणारा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हा सप्ताह त्यामध्ये त्या ठिकाणी होतोय. म्हणून आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भाग्य म्हणलं तरी हरकत होणार नाही. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. आणि परत एकदा आपल्या सगळ्या भक्तगण भाविकांचं मनपूर्वक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हरी. आपल्या डॉक्टर श्रीमान JD दिघे साहेब, आपण लगेचच मंचावर येत आहात आणि या दानाला आपण या ठिकाणी समर्पित करत आहात. धर्मप्रेमींच्या या संपूर्ण धर्मप्रेमी असेही न भूतो न भविष्यती या उक्तीचा हा खरोखर असा या ठिकाणी येणारा प्रत्येक या धर्मप्रेमींना बघा. दाता किती विनम्र आहे की छायाचित्रात माझा फोटो सुद्धा देताना येऊ नये एवढी काळजी घेतली, पण तो यावा ही काळजी महाराजांनी घेतली. धन्यवाद. अशाच अनेकांचं योगदान या ठिकाणी आहे. भले धनानं नसेल तनानं. गणवेशाचाच रुबाब असा असतो की त्याला पाहिल्यानंतर ती खाकी वर्दी आपल्या अंगावर कधीही, पण कसं शक्य आहे, प्रत्येकाच्या अंगावरती येऊच शकत नाही. हा रुबाब, हा डौल प्रचंड अशा मेहनतीनं, चुणचुणीत अशा बुद्धीनं, खणखणीत अशा वाणीरूपी सेवेनं आणि प्रचंड निर्णय क्षमता, त्वरित अशी निर्णय क्षमता, डिसिजन पॉवर ज्यांच्याकडे असते त्यांनाच ती वर्दी मिळते. आणि अशा ह्या सन्माननीय PI श्रीमान प्रमोद वाघ साहेबांचा संत प्रसाद वितरणाचा सोहळा या ठिकाणी होतोय. नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक सन्माननीय श्रीमान DD जगताप साहेबांनी हा संत प्रसाद स्वीकारलेला आहे. आणि आता हा प्रसाद स्वीकारतायत राहुरीचे PI सन्माननीय श्रीमान प्रमोद वाघ साहेब. तुमच्याजवळ जास्त कोणी काहीच मागणार नाही, कृपया टाळ्या वाजवा. धन्यवाद. नागेबाबा, श्री नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक, एक या पतसंस्थांमध्ये असलेलं पाऊल. धन्यवाद. त्यांनी आम्हाला दिलेली संस्कृती आणि त्याचाच हा प्रत्यय की अनेकांनी प्रचंड अशी देणगी आपल्या प्रपंचातून परमार्थासाठी दिलेली आहे. हे दाम्पत्य श्री नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक, एक मराठी असं पाऊल सन्माननीय श्रीमान कडूभाऊ काळे पाटील आपण उपस्थितात आहात. आणि आयोजक संयोजकांची प्रचंड इच्छा आहे की आपण जरी मंचावर सत्कारासाठी जाणार नसाल पण हा संत प्रसाद आहे, कृपया हा संत प्रसाद स्वीकारण्यासाठी आपण मंचावर रवाना होता आहात. दिनदर्शिकेच्या माध्यमातून, कॅलेंडरच्या माध्यमातून आपल्या अनमोल अशा विचारांना आम्ही वाचलेला आहे. कडूभाऊ काळे पाटील, रामगिरी महाराजांच्या करकमलांनी आपण आपला संत प्रसाद या समयी स्वीकारता आहात. आपल्या तत्वाला थोडस आयोजकांनी संयोजकांनी बाजूला नेलंय, पण हा आशीर्वाद आहे, हा संत प्रसाद आहे.
आणि तो आपण नाही नाही म्हणता म्हणता महाराजांनी सुद्धा आपल्याला सोपवलेला आहे. आणि किती टाळ्या बापरे जबरदस्त. भाग्याला अहोभाग्याला खूप मोठा फोटो करून आपापल्या घरात लावण्याची इच्छा एखाद्याची नसेल तरी त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी हा वारसा असाच चालत राहणार आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या आई तुळजाभवानी आणि भगवान ज्याला भगवंताचं रूप आहे असं मानवी देहानं कार्य तब्बल ₹51,001 या हरिनाम सप्ताहासाठी दिलेले आहेत. कमिटीच्या माध्यमातून महाराजांच्या करकमलांनी हा सत्कार होतो आहे. आणि गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराविस्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं. सत्ता कमिटी ध्वजारोहणाकरता उपस्थित असलेले श्री गुरु महाराज राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर कदम साहेब, शिवाजी साहेब कर्डिले, उपस्थित व्यासपीठ, ध्वजारोहणाकरता उपस्थित असलेले भक्तगण प्रेमीजन, 21 गावाला या ठिकाणी कुठल्या प्रकारचे कोणी पुढारी वरिष्ठ नसताना सुद्धा आम्हाला साधारण वर्गीयाला एक महाराजांचे भक्त म्हणून महाराजांनी विशेषतः आम्हाला या सप्ताहाचा मान दिला म्हणून महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो. धन्यवाद. महाराजांचा हा 169वा सप्ताह आहे. या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे आलेले आहोत. आदरणीय नारायणगिरी महाराजांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आदरणीय रामगिरी महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करतो. आणि आज आपल्या 169व्या ध्वजारोहणाच्या निमित्तानं या ठिकाणी या मंचावर आमचे मित्र स्नेही आदरणीय कर्डिले साहेब आहेत, आमदार कर्डिले साहेब आहेत, या तालुक्याचे या भागाचे आमदार आहेत ते. त्याचबरोबर आमचे मित्र आदरणीय मुरपटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय भाऊसाहेब कांबळे या ठिकाणी आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच आपल्याला संबोधित करून आपल्याला आशीर्वाद देऊन गेलेले विरोधी पक्षनेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वच आदरणीय नेतेगण या ठिकाणी उपस्थित आहेत. निर्णय संस्थांचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित आहेत. या ठिकाणी या सप्ताह कमिटीचे चेअरमन गोरख भाऊ, त्यांची सर्व कमिटी, मंचावर बसलेले सर्व आदरणीय नेतेगण, आपल्या या पंचक्रोशीतून आलेले सर्वच बंधू मित्र, या ठिकाणी जमलेल्या माता भगिनी, त्याचबरोबर सर्व मीडिया आणि उपस्थित मित्रांनो, या ठिकाणी हा सप्ताह या ठिकाणी आपल्याला आदरणीय महाराजांनी दिला त्याबद्दल प्रथमतः महाराजांच्या चरणी परत त्रिवार वंदन करतो. आणि या सप्ताहामध्ये फारसं मी काही सांगावं असं नाही, पण या निमित्तानं महाराजांनी आमच्या या भागावर खरं म्हणजे आतापर्यंत सप्ताह कोणतरी एक गाव घेत होतं, पण या ठिकाणी गोरख भाऊनी 21 गावाची एक कमिटी करून त्या गावांनी मिळून हा सप्ताह घेतलेला आहे. आणि एक आगळं वेगळं वैशिष्ट्य या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. याला एक सामाजिक टच देण्याचा प्रयत्न या सप्ताहाच्या माध्यमातून होतोय. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे 51,000 तरुणांची आपण या ठिकाणी शपथ घेणार आहोत. व्यसनमुक्तीची शपथ या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर कृषी प्रदर्शन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर सर्व रोग निदान शिबिर आहे, नेत्रदान शिबिर आहे. असे वेगवेगळे उपक्रम सुद्धा आपण या निमित्ताने घेतलेले आहेत. आणि या कार्यक्रमाकरता आपण सर्वांचा सहभाग या ठिकाणी आहे. आपल्याला माहित आहे कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, पण आपल्या सगळ्या सवंगड्यांच्या करंगळीवर उचलला. कृष्णाने फक्त करंगळी लावली, सगळ्या सवंगड्यांनी हातभार केला लावला. तद्वतच आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी नम्र विनंती आवाहन करतो, आपण सगळ्यांनी या सप्ताहाकरता हातभार लावायचा आहे. आणि आदरणीय
आपले महाराज रामगिरी महाराजांनी करणी या ठिकाणी लावलेली आहेत आणि हा सप्ताह आपल्याला सर्वांच्या मदतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडायचा आहे. आपण सर्वजण या सप्ताहाकरता चांगल्या पद्धतीने सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा नव्हे खात्री बाळगतो. बंधूंनो, जास्त न बोलता या ठिकाणी आलेल्या सर्वांचं, सर्व भाविक भक्तांचं मी अंतःकरणपूर्वक स्वागत करतो. सर्वांचे, विशेष करून महाराजांचे कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रसाद स्वीकारतायत स्वरूप इंडस्ट्रीजचे सन्माननीय श्रीमान घळसासी साहेब. परमपूज्य महंत रामगिरीजी महाराजांना आपण आपल्या रसाळ अशा वाणीतून आपल्या या अमृतवाणीसाठी आतुर असलेल्या सर्व कानांना तृप्ततेची मेजवानी देत आहात. वळतो आहोत. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे या उक्तीला सद्गुरुनाथांच्या या परंपरेला आपण पुढे नेत आहात. वळतो आहोत परमपूज्य महंत श्रीमान रामगिरीजी महाराजांकडे. धन्यवाद. जय हरी. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यम ध्यायन्ति योगिनः कामदः मोक्षदश्चैव ओंकार तत्र चिन्तयेत्. धर्मो यदा विलमित पर समृद्धिं स्वात्मानमत्र विसृजामि तदेति वाक्यं गीतास्तमर्थबलभुञ्जननेन यस्य गंगागिरिं भजत सत्पुरुषाग्रगन्तं. गंगा विशुद्धं यतपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराजस्थितं तं समाधिस्थमूर्तिं. नमामि गंगागिरि योगिराजं शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहं. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु गंगागिरी महाराजांचा असणारा हा 169वा अखंड हरिनाम सप्ताह. या हरिनाम सप्ताहाचं ध्वजारोहण आज या ठिकाणी, या ध्वजारोहणाच्या निमित्ताने उपस्थित जे मान्यवर आहेत, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते येऊन गेले, माननीय आमदार शिवाजीराव कडिले साहेब, माजी आमदार चंद्रशेखरजी कदम साहेब, आमदार श्री बाळासाहेब मुरकुटे, आमदार श्री भाऊसाहेब कांबळे, राजेंद्रजी पिपाळा, शरदजी नवले, गोविंदराव मुठे, कळूभाऊ काळे, शिवाजीराव कपाळे अप्पा, तहसीलदार साहेब, PI साहेब, सौ मंदाताई डुकरे, सौ मंगलताई नेमसे, श्री सुरेशजी थोरात, हरिभक्तपरायण दत्तगिरीजी महाराज, हरिभक्तपरायण विजय महाराज तनपुरे, परिसरातील सर्व महाराज मंडळी, तांदुळनेर, तांबेरी, शिवार 21 गावातील सर्व कमिट्यांचे अध्यक्ष, सदस्य, तालुक्यातील सर्व भक्तगण, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बंधू, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांचा असणारा हा पुढे होणारा 169वा अखंड हरिनाम सप्ताह 169वे वर्ष आहे. एवढ्या वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही त्याच पद्धतीने आहे. सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या काळात आणि जी श्रद्धा आपली होती ती श्रद्धा आजही टिकून आहे. आजपर्यंत या परंपरेमध्ये 5 महंत होऊन गेले. सद्गुरु गंगागिरी महाराज, त्यानंतर हरिगिरी महाराज, हरिगिरी उर्फ दत्तगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराज. या सर्व महापुरुषांनी आपापल्या कालावधीमध्ये आणि हे कार्य केलं. विशेषतः सद्गुरु नारायणगिरी महाराजांनी या कार्यक्रमाचा फार विस्तार केला आणि समाज जोडण्याचं कार्य केलं. सद्गुरु गंगागिरी महाराजांनी तर या परंपरेचा पाया रचला. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये फार मोठं योगदान सद्गुरु गंगागिरी महाराजांनी केलंय. जोग महाराजांना सुद्धा परमार्थाला लावणारे सद्गुरु गंगागिरी महाराज.
तुकाराम बाबा खेडलेकरांना सुद्धा परमार्थाला गंगागिरी महाराजांनी लावलेला आहे. शिर्डीच्या साईबाबांचा परिचय सुद्धा गंगागिरी महाराजांनीच करून दिलेला आहे. साई चरित्रामध्ये 5व्या अध्यायामध्ये आणि आपण बघा या विषयाचं वर्णन आलेलं आहे. साईबाबा जेव्हा शिर्डीला आले तेव्हा साईबाबांचं वय 16 वर्षाचं होतं. 16 वर्षाचे बालक साईबाबा होते. त्यावेळेस सद्गुरू गंगागिरी महाराजांचं वय होतं 59 वर्ष. गंगागिरी महाराज हे साईबाबांना 43 वर्षाने वडील होते. गंगागिरी महाराजांच्या समोर साईबाबा हे बालक होते. साई चरित्रामध्ये जो काही उल्लेख आलेला आहे की साईबाबा कच्च्या घड्याने पाणी वाहत असताना लोक त्यांना हसत होते. गंगागिरी महाराजांनी सांगितलं की ही फार मोठी विभूती आहे, हा एक हिरा आहे आणि शिर्डीचं भविष्य बदलणारा हा हिरा आहे, हे गंगागिरी महाराजांनी त्यावेळेला सांगितलं. साईबाबा बालक असताना सद्गुरू गंगागिरी महाराजांनी त्या काळामध्ये, कारण गंगागिरी महाराजांचा काळ म्हणजे पारतंत्र्यातला काळ होता. या पारतंत्र्यातल्या काळातील जी अवस्था होती त्यावेळेला उपासमार सुद्धा होत होती. अन्नदानाला जे गंगागिरी महाराजांनी विशेष महत्व दिलं त्याचं कारण हे आहे की या सत्ताच्या माध्यमातून भुकेलेला अन्न मिळावं. आणि जो उपेक्षित वर्ग होता समाजामध्ये त्या काळामध्ये त्या उपेक्षित वर्गाला सद्गुरू गंगागिरी महाराजांनी जवळ केलं आणि त्यांना अन्नदान केलं. दुसरी महत्वाची गोष्ट, व्यसनाधीन असणारे जे लोक आहेत त्यांना व्यसनमुक्त होण्याकरता गंगागिरी महाराजांनी प्रयत्न केले. गावोगावी तमाशाचे जे फळ होते त्यांना भजनाला लावलं. लोक गावोगावी तमाशे करायचे. ते डब वगैरे मारुती मंदिरात मारुतीच्या डोक्यावर टांगून ठेवायचे. त्या लोकांना परमार्थाला लावण्याचं काम सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केलं. आणि विद्वान गंगागिरी महाराज असताना सुद्धा गंगागिरी महाराज हे फार मोठे त्यागी होते. गंगागिरी महाराज पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जेव्हा जात असत तेव्हा स्वतःची झोपडी पेटवून दर्शना करत होता. हा त्याग गंगागिरी महाराजांचा होता. आणि त्या त्यागामुळं, वैराग्यामुळं आणि त्यांचं असणारं ज्ञान आणि समाजाबद्दल असणारी त्यांची कळकळ आणि लाखो समाज गंगागिरी महाराजांशी तेव्हापासून जोडल्या गेला. आज जी सत्ताची भव्यता दिसत आहे अशा प्रकारचे भव्य सप्ताह गंगागिरी महाराजांनी सुद्धा केलेले आहे. गंगागिरी महाराजांनी एक भव्य असा सप्ताह पंढरपूरला त्यांच्या जीवनामध्ये केला होता. इसवी सन 1894 मध्ये. आता 2016 आहे, म्हणजे जवळजवळ 122 वर्ष झाली त्या गोष्टीला. 122 वर्षापूर्वी गंगागिरी महाराजांनी पंढरपूरला एक सप्ताह केला आणि त्या सप्ताहाचा विक्रम असा होता की 700 पोते साखरेचे लाडू बनवले होते. ते पोतं 1 क्विंटलचं नव्हतं त्यावेळेला, 1.25 क्विंटलचं पोतं असायचं. 700 गुणिले 125 किती किलो झालं? जवळ 850 क्विंटलच्या पुढे जात ते. तो आधुनिक काळ नव्हता आणि त्या सप्ताहाचा हिशोब सुद्धा आपल्याला भेटायला उपलब्ध आहे. गंगागिरी महाराजांनी त्या सप्ताहाला स्वतः 500 रुपये वर्गणी दिलेली आहे. आता 122 वर्षापूर्वीचे ते 500 रुपये भरतात, म्हणजे स्वतः गंगागिरी महाराजांनी त्या सप्ताहामध्ये वर्गणी दिलेली आहे. तर अशा प्रकारे आणि या सप्ताहाचं भव्य स्वरूप सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या काळातही होतं, पण ते आजपर्यंत टिकून राहिलं ही गंगागिरी महाराजांची शक्ती आहे. आजपर्यंत जे महंत सर्व होऊन गेले, पुढे होत
राहतील. व कुठलीही परंपरा जी असते ती परंपरा मूळ पुरुषाच्या नावाने चालत असते. आपल्या परंपरेचे मूळ पुरुष सद्गुरू गंगागिरी महाराज आहेत आणि त्यांच्याच नावाने ही परंपरा पुढे चालत राहणार आहे आणि त्यांचीच शक्ती, त्यांचंच कार्य आपण समाजा पुढे मांडण्याचा या सप्ताहाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. जवळजवळ 4-5 वर्षापासून आपल्या परिसरातील भक्तगण या सप्ताहाची मागणी करीत होते. मागणी करणारे जे काही सर्व लोक आहेत सप्ताह कमिटीतील, प्रत्येक एखाद्या व्यक्तीचा नामनिर्देश करण्यापेक्षा जे काही कष्ट करणारे आहेत खरोखर या सर्वांनाच मी धन्यवाद देतो. सोनगाव साताराची मंडळी त्यामध्ये विशेष करून होती आणि त्यानंतर हे सर्व गावं त्यांना जोडले गेली. तर आमचे गौरव पाटील नांदकर 3-4 वर्षापासून प्रयत्नशील होते, त्यांना सर्वांनी सहकार्य केलं आणि हा योग या ठिकाणी आज घडून येत आहे. ध्वजारोहण झालेलं आहे पण सप्ताहाचा नारळ अजून दिलेला नाही बरं का. त्या भेंड्याच्या सप्ताहाच्या वेळेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. भास्करगिरी महाराजांचे शेजारी बसलेले होते. त्यांनी मला विचारलं असा कार्यक्रम प्रत्येक वर्षी होतो का? म्हटलं हो ध्वजारोहणाचा. म्हणजे मग यामध्ये जर नंतर काही बिघडलं तर म्हटलं आम्ही कुठं नारळ दिले तुम्ही. कारण सप्ताहाचा नारळ हा एकादशीला पंचांगाच्या आषाढ एकादशीला दिला जात असतो आणि म्हणून 21 गावांनी तिथं नारळ घ्यायला या त्यावेळेस ठरवू आम्ही कोणाला द्यायचं. जरी तुम्ही तयारी केलेली असली तरी काही गडबड झाली तर आम्ही कुठे देऊन टाकू बघा नारळ. परंतु या ठिकाणी तसं काही दिसत नाहीये. फार मोठं सहकार्य हा एक विनोद आहे. हे जे काही समाज सर्व एकत्रित येऊन तर झटत आहे परंतु आपल्या कमिटीला सहकार्य करणारी जी मंडळी आहेत, एकादशी आणि द्वादशी हा फार मोठा खर्च असतो प्रसादाचा. तर एकादशीची पंगत सौ शालिनीताई राधाकृष्ण विखे यांनी घेतलेली आहे. द्वादशीची काल्याची पंगत डॉक्टर सुजय दादा राधाकृष्ण विखे यांनी घेतलेली आहेत. आणि महत्वाची गोष्ट की ज्या मंडपात आता आपण बसलेलो आहोत, अजूनही मंडपाचं काम अधूर आहे. पावसाळ्याचे दिवस असतात, वॉटरप्रूफ मंडप आपल्याला करावा लागतो म्हणून वर पत्रा टाकले, अजून खालून कापड लावायचं आहे. आणि हा मंडप त्याचप्रमाणे स्वयंपाकगृह, कारण स्वयंपाक करण्याकरता पाकगृह सुद्धा फार मोठं असतं आणि ते सुद्धा पत्र्याचंच करावं लागतं. पाकगृह, साऊंड सिस्टीम, मंडप आणि आणखी काही डेकोरेशन असेल, काही कमानी वगैरे असतात, या सर्व गोष्टी त्यामध्ये मंडपाच्या याच्यामध्ये येतात. तर जवळजवळ तो खर्च आणि 16.5 लाख 16,50,000 रुपयाचा तो खर्च आहे. आणि तो खर्च माननीय आपल्या राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांनी स्वीकारलेला, म्हणून त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. सप्ताह कमिटीचा बराच बोजा कमी झाला. एकादशीची काल्याची पंगत गेली, मंडपही गेला. याचा अर्थ तुम्ही असा करू नका मग वर्गणी नाही दिली तरी चालेल, कारण या सप्ताहाला फार मोठा कोट्यावधी रुपयाचा खर्च येतो. खूप काही जबाबदारी अजून आपल्यावर आहे. प्रत्येकाने जास्तीत जास्त योगदान आणि करावं. आणि जवळजवळ या 7 वर्षापासून जेव्हापासून या सप्ताहाची जबाबदारी, या सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेची जबाबदारी आमच्यावर आली तेव्हापासून आपण या सप्ताहामध्ये काही थोडेफार बदलही केले. परंपरागत असणारे जे काही कार्यक्रम आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. कारण या ठिकाणी 10,000 लोक भजन करतात, सो खर्चाने येतात, पंक्तीमध्ये भोजन करतात, मिळेल ते सेवन करतात. कोणालाही कुठल्याही टाळकऱ्याला कुठल्याही भजनाला दक्षिणा दिली जात नाही, भाडं तुला दिलं जात नाही, फक्त गाव मिळून एक नारळ दिलं जातं. म्हणजे या ठिकाणी असणारा जो परमार्थ हा निष्काम आहे. बऱ्याच ठिकाणी सप्ताह आहे, सप्ताहामध्ये भजनी मंडळ मिळत नाही, कुणी कोणतरी गोळा करून आणावं लागतात, अनेक अडचणी निर्माण होतात. पण एवढ्या संख्येने 10,000 लोक 4 प्रहरामध्ये भजन करतात पण कोणाची कधी तक्रार नाही.
की मला गरम पाणी मिळालं नाही, मला वेळेवर भोजन मिळालं नाही. कारण प्रत्येक मनुष्य हा सप्ताह आपला आहे या भावनेनेच या ठिकाणी आलेलो असतो. जसं पंढरीला पांडुरंगाच्या दर्शनाकरिता जाण्यासाठी कोणाला निमंत्रण दिलं जात नाही, या सप्ताहाला कोणाला निमंत्रण दिलं जात नाही. फक्त लोकांना माहिती व्हावं म्हणून प्रचार प्रसार केला जातो. प्रचार प्रसाराचा उद्देश आहे की ही माहिती समाजापर्यंत पोहोचावी, एवढाच उद्देश आहे. कोणाला निमंत्रित केलं जात नाही. तर सर्व लोक या ठिकाणी 25 ते 30 लाख लोक 7 दिवसामध्ये येऊन जातात. आणि असं ही सप्ताहाची असणारी जी व्यापकता आहे, शेवटच्या दिवशी आणि 15-20 लाखापर्यंत समाज येऊ शकतो अशी शक्यता आहे. थोडंफार कमी जास्त होईल, परंतु भगवंताला आपल्या सर्व भक्तांच्या या माध्यमातून विनंती की चांगला पाऊस आम्हाला दे. पण भगवंताने चांगला पाऊस द्यावा असं आपणही वागावं, ते महत्वाचं आहे. एखादा बाप मुलगा उन्हाळपणाने वागतो, बाप म्हणतो मी माझी प्रॉपर्टी कोणाला देऊन टाकेल, तू नाही देणार. तसं भगवंतालाही वाटतं ना, पण तोही थोडे झटके देतो मधून मधून. त्याला पाऊस देण्याचा अधिकार आहे, तसं दुष्काळ देण्याचा सुद्धा अधिकार आहे ना. आईला जसं प्रेम करण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे दंडित करण्याचा सुद्धा अधिकार असतो. तसं तो परमात्मा आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः, यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः, कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवं. गीतेमध्ये भगवान सांगतात अन्नात भवन्ति भूतानि, प्रत्येक प्राणी अन्नावर जगतो. पर्जन्यात् अन्न संभवः, प्रत्येक प्राणी अन्नावर जगतो, अन्न पर्जन्यावर अवलंबून आहे. आणि यज्ञात भवति पर्जन्यो, आणि यज्ञ कर्म समुद्भवा, यज्ञ म्हणजे कर्म. तुम्ही कर्म चांगलं करा, भगवान परमात्मा निश्चित पावतील. शेतकरी वर्ग सुखी व्हावा, भजन करता यावं. तर अशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांना मी तर धन्यवाद देतो. आपण सर्व या ठिकाणी आलात आणि हा सप्ताह पार पाडण्याकरता अजून सुरुवात आहे. अजून खूप काही आपल्याला करायचं आहे. अजून मला वाटतं सप्ताह कमिटीची आमची आयुष्यावर चर्चा झाली नाही. वैजापूर, गंगापूर, येवला, नांदगाव तालुक्यामध्ये आपण गेले का नाही कोणाच ठाऊक. पंक्ती काही पंक्तीवाले लोक म्हणले आमच्याकडे अजून ही कमिटी आली नाही, दिवस फार थोडे राहिले आहेत. हा, तर ते आता लवकर त्या ठिकाणी जा, कारण लोक आम्हाला सांगतात की आमच्याकडे अजून कमिटी आली नाही. तर वैजापूर, गंगापूर, येवला आणि नांदगाव या 4 तालुक्यामध्ये अजून आपली कमिटी गेली नाही. तर आपण जावं. ज्या ज्या गावांच्या आपण पंक्ती घेतलेल्या आहेत आणि पंक्ती म्हणून लोक येतात आणि त्याबरोबर काही त्यांना देणगी पण द्यायची असते. थोडीफार आपण पावती पुस्तकही त्यांना द्यावेत. तर आपला जो असणारा हा सद्गुरू गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये असणारं जे भजन आहे ते तितिक्षा वृत्तीचं आहे. तितिक्षा वृत्ती परमार्थामध्ये असते. सुख दुःख द्वंद्वादी सहिष्णुत्वम, शीतोष्ण सुख दुःखादी द्वंद्वादी सहिष्णुत्वम तितिक्षाची व्याख्या आहे. थंड वारा, पाणी हे सर्व दुःख सहन करून भगवंताचं जे भजन केलं जातं त्याला तितिक्षा वृत्ती म्हणतात. काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की अखंड पाऊस चालू, भजन मंडपातून पाणी वाहत असतं, पण तरी सुद्धा कधी भजन बंद झालं नाही. काही वेळेला कीर्तन चालू असताना वरून पाऊस पडतो, खालून पाणी वाहतं, पण कीर्तन कधी बंद होत नाही आणि लोक कधी उठत नाही. तर या ठिकाणी आलेला जो मनुष्य आहे हा शुद्ध परमार्थ करण्याकरिताच आलेला असतो आणि शुद्ध परमार्थच गंगागिरी महाराजांनी आजपर्यंत केला आणि या ठिकाणी शुद्ध परमार्थच घडतो आणि म्हणून ही परमार्थाची प्रक्रिया आजपर्यंत जशीच्या तशीच चालू आहे. यातून लाखो लोक घडतात, अनेक व्यसनमुक्त होतात आणि अनेकांच्या जीवनामध्ये असणारे दुःख दूर होतात आणि जीवनामध्ये खरा आनंद आहे निवृत्ती मार्गाचा. प्रवृत्ती मार्गामध्ये आपण आहोत, पण निवृत्ती मार्गामध्ये जे आपले संत गेले, वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, त्या मार्गाने आपल्याला ते घेऊन जातात की संसारामध्ये, प्रपंचामध्ये आणि दुःखाने आणि युक्त असणारं जे आपलं जीवन आहे या ठिकाणी आल्यानंतर इथं आपल्याला एक ऊर्जा मिळते.
अशी ऊर्जा मिळते की ती ऊर्जा आपल्याला जीवनभर उपयोगी येणारी ऊर्जा या ठिकाणी प्राप्त होत असते. ही सद्गुरू गंगागिरी महाराजांची ऊर्जा आहे. पंढरपूर सारखं क्षेत्र, आळंदी सारखं क्षेत्र, अनेक ठिकाणी यात्रा होतात, कुंभ भरतात, लाखो लोक एकत्रित येतात आणि अशा प्रसंगामध्ये जेव्हा लाखो लोक एकत्रित येतात त्यावेळेला आपल्या पोलीस खात्याचे जे मंडळी आहेत आणि त्यांना नियोजन करणं अवघड होऊन जातं. पण असा प्रकार सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहात कधी घडत नाही. पोलीस असतील किंवा नसतील, पोलिसांचं कार्य करतात, परंतु आमचा समाज हा इतका स्वयंशिस्त असतो की त्यांना आणि कुठल्या प्रकारच्या वेगळ्या नियोजनाची गरज पडत नाही. आणि एक महत्वाची आनंदाची गोष्ट आहे की याही वर्षी आता पंढरपूरला आषाढी वारी झाली. त्या आषाढी वारीमध्ये स्वच्छता आणि त्या ठिकाणी असणारं नियोजन इतकं सुंदर की सरकारला सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील की ही सरकारची मानसिकता आहे ती सुद्धा महत्वाचं आहे, हे तरी मानावं लागेल. कुंभामध्ये सुद्धा आम्ही पाहिलं, मागचाही कुंभ पाहिला, मागच्या कुंभामध्ये, या कुंभामध्ये जे काही बदल दिसला, यापूर्वी पंढरपूरच्या वारीमध्ये आणि आजच्या वारीमध्ये जो बदल दिसला याचं कारण आहे की प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी लक्ष घालणं गरजेचं असतं. आणि प्रशासनाने जे लक्ष घातलं त्याबद्दल गेल्या वर्षी सुद्धा आणि लागावच्या सप्ताहाला आपल्या पोलीस प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य केलं. याही वेळेला करतील, सहकार्य करीत असतात, परंतु पोलिसांची संख्या पूर्वीपेक्षा आज जास्त जी मिळायला लागली. कारण पार्किंग वगैरे अशा काही कंट्रोल करण्याकरता आपल्याला पोलीस यंत्रणा आवश्यक असते. लोकांमध्ये तर स्वयंशिस्त आहेत. या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपला समाज एवढा जागृत असतो की इथं कुठे आजपर्यंत गलिच्छ घाण कधी झाली नाही. तर सद्गुरू गंगागिरी महाराजांपासून चालत आलेल्या या परंपरेमध्ये दिवसेंदिवस आणखी शिस्तता प्रिय अशा प्रकारे जो आपला समाज बनत चाललेला आहे एक आदर्श गोष्ट आहे. आणि आपल्या या सप्ताहामध्ये आणखी आदर्शवत घटना ती महत्वाची म्हणजे हे आपल्या या सप्ताहाचं गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद होणार आहे. कारण गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजे हा विश्व विक्रम आहे. विश्वामध्ये असा सप्ताह कुठंच नाही. फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये, महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगात नाही. एवढ्या गेल्या वर्षीच्या सप्ताहामध्ये दशमी पर्यंत ज्या पंक्ती आहेत तर एकेका दिवशी जवळजवळ आपल्याला 40 ते 45 ट्रँकर पर्यंत आमटी लागलेली. 40 ते 45 ट्रँकर आमटी किती लिटर झाले? मग ते लोक किती आले असते? एका लिटर मध्ये किती लोक जेवू शकतात त्यावर आपला अंदाज नाही केला. तर अशा प्रकारे प्रत्येक वर्षी सप्ताहाचा म्हणजे स्वरूप वाढत चाललेला आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक वर्षी 10, 15, 20% याची नेहमीपेक्षा वाढ करावी लागत असते. तर निश्चित आपण चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि पुढेही हे नियोजन आपल्याला चांगलं करावं लागणार आहे. जे 21 गावं आहे या प्रत्येकाने आपलं म्हणून आपल्याच गावचा हा सप्ताह आहे असं म्हणून आणि झटायचं आहे. इतरांनी सुद्धा आपला सप्ताह आहे असं म्हणून सहकार्य करायचं आहे. तर सद्गुरू गंगागिरी महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. जास्त आपल्याला लांबायचं नाही आहे. या ठिकाणी आज त्यांचा महाप्रसाद आहे ध्वजारोहणाचा. चंपालाल मुंदळा आणि श्री जे दिघे का जीडी दिघे, श्री जीडी दिघे. तर आजचा त्यांचा प्रसाद आहे. आणि जागेची जी व्यवस्था आहे डीबी जगताप व स्थानिक ट्रॅक्टर्स, JCB, डंपर, स्वयंसेवक ही सेवा ज्यांनी केली त्यांना धन्यवाद. त्याचप्रमाणे कल्पक शेतकरी स्वयंसहायता बचत गट चनेगाव 51,000 रुपये त्यांनी देणगी दिलेले आहे. सौ मंगलाताई व बाळकृष्ण बापूजी चोरमुंगे 51,000 रुपये देणगी दिलेली आहे. श्री JD दिघे साहेब यांनी आणि 51,000 रुपये या पंक्तीकरता दिलेले आहेत. आणि बाकी मी सांगितलं की माननीय शालिनीताई विखे यांची एकादशीची पंगत, एकादशीचा फराळाचा महाप्रसाद त्यांच्यातर्फे महाप्रसादाचा काला सुजयदादा विखे आणि मंडप, साऊंड सिस्टीम, लाइटिंग, डेकोरेशन आणि पाकगृहातील असणारा जो मंडप हे सगळं जे नियोजन आहे हा सगळा खर्च
माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब करणार आहेत. तर अशा प्रकारे फार मोठं योगदान या मंडळींनी केलेलं आहे, म्हणून यांना धन्यवाद द्यावे लागतील. सडे ग्रामस्थांनी 55,000 रुपयाची देणगी दिलेली आहे, त्यांनाही धन्यवाद. तर आज ध्वजारोहण झाल्यानंतर एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे, कारण ध्वजाला आपल्या संस्कृतीमध्ये फार महत्व आहे. बरं, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात संपूर्ण विश्वामध्ये, पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट, ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. मौली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात हे ध्वजेचं चिरगुट. पण हे सांभाळण्याकरता राजाला किती कष्ट करावे लागतात. ध्वज म्हणजे आपलं सर्वस्व आहे, ध्वज म्हणजे अस्तित्व आहे. आणि या ठिकाणी आज ध्वजारोहण झालेलं आहे आणि एक नव चैतन्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांची आपल्यावर कृपा आहे. या ठिकाणी परिसर खंडोबाचं माळ आहेत आणि आणखी इथं एक कोणीतरी महात्मा होऊन गेले, सांगता येणार नाही पण कोणीतरी आहे. इथं आहे का कोणी? कुठं? या एरियामध्ये कुठे ते तांबेऱ्यामध्ये आहे. पण आता आपली जी सप्ताहाची जागा आहे या जागेमध्ये कोणीतरी बरं असं जाणवतंय आम्हाला, थोडं आम्हाला माहिती नाहीये म्हणून तुम्हाला विचारतोय. तर ती सुद्धा एक या ठिकाणी ऊर्जा आहे. तर सद्गुरू गंगागिरी महाराजांची शक्ती तर आपल्या पाठीमागे आहेत, पण अशा महापुरुषांची शक्ती की ज्या ठिकाणी आपण सप्ताह करीत आहोत ही सुद्धा एका साधूची तपस्थली आहे. तर असो, तर अशा प्रकारे आपण लांबून लांबून सर्व या ठिकाणी आलात. आता या ठिकाणी महाप्रसाद होईल. आपण सर्वांनी इथून पुढे वेळ फार कमी आहेत. आता थोडे घरची कामं बाजूला ठेवून सप्ताह आणि सांगतेपर्यंत 15 ऑगस्ट पर्यंत आणि जास्तीत जास्त वेळ देऊन आपण हा कार्यक्रम सफल करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मी सर्वांना धन्यवाद देतो आणि वाणीला विश्राम देतो. धन्यवाद. महाप्रसादाच्या आज घंटांना सप्ताह 169वा. आज आपण चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशा केलेला आहे. या काही सेकंद फक्त बसायचे. ध्वजारोहणानिमित्त महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज, विरोधी पक्षनेते श्रीमान राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखरजी कदम, माननीय आमदार शिवाजी कर्डिले पाटील, माननीय आमदार बाळासाहेब मुकुटे पाटील, माननीय आमदार भाऊसाहेब भक्तांनो, विनंती आहे आपल्याला कृपया 1-2 सेकंदासाठी आपण खाली बसायचं आहे. हे बघा, तांदोळे, तांबे आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भाविकांना विनंती आहे, आपली जी परंपरा आहे ती खंडित करू नका. आपण आपले दोन्ही हात उंच करून एक वार सर्व देवतांचा विजय करणार आहोत, जय घोष करणार आहोत. सर्वजण आपण हात उंच करूया. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. खंडेराय महाराज की जय. भैरवनाथ महाराज की जय. सद्गुरु गंगागिरी महाराज की जय. सद्गुरु नारायण गिरिजी महाराज की जय. सद्गुरु रामगिरिजी महाराज की जय. धन्यवाद. धर्म की जय हो, अधर्म का प्राणियों में विश्व का गोमाता की जय. कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आज या सप्ताह ध्वजारोहण प्रसंगी परिसरातील पत्रकार, सर्व प्रिंट मीडिया यांचीही उपस्थिती लाभलेली आहे. सप्ताह कमिटीच्या वतीने त्यांचं ऋणनिर्देश व्यक्त करतो. कोणी मोबाईल वगैरे सायलेंट ठेवा आणि फ्लॅश वगैरे कोणी मारू नका. सगळ्यात महत्त्वाचं 200 वर्षाची समृद्ध परंपरा असलेला वारकरी संप्रदायाचा 169वा अखंड हरिनाम सप्ताह हा राहता संगमेश्वर राऊरी या तालुक्यात 21 गावांना मिळालेला आहे. आणि ह्या सप्ताहाचा ध्वजारोहणचा जो कार्यक्रम आहे हा आयोजित केलेला होता.
या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, रामगिरीजी महाराज व इतर मान्यवर आमदार, खासदार, नामदार सर्वच मान्यवर आज उपस्थित होते. या सप्ताहाचं वैशिष्ट्य असं की आज ना भूतो न भविष्य पहिल्यांदा एवढं मोठं ध्वजारोहणला भक्तगण उपस्थित राहिलेले आहेत आणि एक नवीन चैतन्यसुद्धा तयार झालेलं आहे. असा भक्तिमय परिसर आज निश्चितच लोकांना यातून प्रेरणादायी ठरलेला आहे आणि हाच कार्यक्रम असाच पुढे सप्ताह 8 ऑगस्ट 2016 रोजी चालू होणार आहे. तिथून ते 15 ऑगस्टपर्यंतसुद्धा असाच जोरात चालेल, तो यशस्वी होईल अशी मी सगळ्यांची अपेक्षा करतो. एकंदरीत या सप्त्याचं ह्या वर्षीचं वैशिष्ट्य काय वाटतं? एकंदरीत या सप्त्याचं वैशिष्ट्य असं आहे, या सप्त्यापर्यंत आतापर्यंत आपण प्रसादच घेत असतो, पण याच्यामध्ये आपण थोडं सामाजिक टच त्याला दिलेला आहे. त्यातून आपण एक व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे 51,000 मुलांचा. तर कृषी प्रदर्शन घेतलेलं आहे, जलसंवर्धन आहे, वृक्ष लागवड आहे, नेत्रदान आहे, रक्तदान आहे, हे अनेक आपण संकल्पना त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि याचं वैशिष्ट्य असं की हिची या सप्त्याची पहिल्यांदा विश्वविक्रमाकडे वाटचाल होत आहे आणि ती साधारणतः माहितीप्रमाणे 5 ते 6 ठिकाणी त्याची नोंद होणार आहे. पहिल्यांदा नोंद होणार आहे ती, हे याचं मेन वैशिष्ट्य आहे. आज या ठिकाणी श्री सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांचा 169वा सप्ताह या सातळ, सोनगाव, पंचक्रोशीतून त्याचप्रमाणे 21 गावं यांना हा सप्ताह मिळालेला आहे. याचा ध्वजारोहण आज 23/7/2016 झालेला आहे आणि या सप्ताहाचं वैशिष्ट्य या ठिकाणी 500 एकरमध्ये हा सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण रस्त्यांची सोयसुविधा केलेली आहे. त्याचप्रमाणे या सप्ताहामध्ये 20 ते 25 लाख भाविक येणार आहेत. पहिल्या दिवशी लाडगाव वगैरे वैजापूरकर आपल्याला मांड्यांची पंगत देणार आहे. त्याचप्रमाणे स्थानिक रावरीकर दररोज आपल्याला पहिल्या दिवशी 8 तारखेला पोळ्या करून देणार आहेत. त्याचप्रमाणे इतर सर्व बाहेरच्या ज्या पंक्ती आहेत त्या दुपारून येतात, लांबच्या असतात, त्यामुळं स्थानिक हे 21 गावं आणि रावरी हे सकाळी आपल्याला पंक्ती देणार आहेत. त्याचप्रमाणे 4 दिवस परत भाकरी आणि बाजरीच्या भाकरी आणि आमटी असा प्रसाद होणार आहे. त्याच्यानंतर शेवटच्या एकादशीची पंगत आहे. ती पंगत नामदार शालीनताई विखे पाटील यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे जो काल्याचा महाप्रसाद आहे तो डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी दिलेला आहे. त्याचप्रमाणे या सप्त्याचं वैशिष्ट्य, या सप्त्याच्या मध्ये आपण सप्त्याच्या या काळामध्ये कृषी प्रदर्शन ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे रोपवाटिका म्हणजे वृक्ष लावा आणि वृक्ष संवर्धन हा बी विषय आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये नंतर नेत्रदान आहे आणि संपूर्ण आजारावरती आपण इथं शिबिर घेतलेले आहेत. नामवंत व्यक्तींचं इथं व्याख्यान होणार आहे. तर जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे बचत गटाला मोठी संधी दिलेली आहे या माध्यमातून. तरी जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. थांबतो.